जगद्गुरु तुकोबराय आम्हाला त्या वाटेला घेऊन चालण्याचा प्रयत्न करता. तुम्हीही या धर्म मार्गाचे पांथिक व्हा. आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? शुद्ध भाव. काय महत्वाचं आहे? श्रोते हो, आहेत ना तुम्ही? काय अपेक्षित आहे? फक्त भाव. फायदा काय? तारील पाषाण. ज्याच्या अंतकरणात भाव असेल ना, पाषाण सुद्धा त्याला तारील. अहो, दगडावर भाव ठेवला बल्लाळानं. कथा ऐका तुम्ही गणेश पुराणामध्ये. दगड त्याला गणेश मानला, मुलांना घेऊन खेळायला लागला, त्याच्यासाठी काटक्यांचं मंदिर केलं, तिथे भाव ठेवला. एवढा भाव की वडील कल्याण ज्यांचं नाव आणि त्यांनी ते देऊळ अगदी काटक्याचं ते मोडून टाकलं. तो जो भाव यांनी ठेवला होता, परंतु पित्याचा भाव देव म्हणून नाहीये, पित्याचा भाव तो दगड म्हणून आहे. इथं प्रश्न ज्याच्या त्याच्या भावाचा आहे, ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनाचा आहे. महाराज म्हणतात तुम्ही जर शुद्ध भाव ठेवला ना, पाषाण सुद्धा तारल्याशिवाय राहणार नाही. म्हटलं काही पुरावा? तुर्तास गणेश पुराण चाललं म्हणून बल्लाळेश्वराच्या कथेला स्पर्श केला. पण आपण बहुश्रुत असणारे श्रोते सज्जन आहे आणि आपल्याला ती कथा चांगली माहीत आहे की जिथे पांडव आणि कौरव हे राजकुमार आहे आणि या राजकुमारांना धनुर्विद्येचं ज्ञान देण्यासाठी गुरु द्रोणाचार्य हे राजगुरु असल्या कारणानं ते फक्त राजकुमारांच्याच त्यांना शिक्षा देण्यासाठी आहे. आणि हा एक एकलव्य आदिवासी उपेक्षित समाजातला आहे. त्याला इच्छा झाली की आपणही धनुर्विद्या ग्रहण करावी, आपल्यालाही धनुष्याला प्रत्यंच्या कशी चढवायची, अगदी निशाणा कसा साधता आला पाहिजे, ही अपेक्षा आहे. ते ज्ञान मिळवावं असं भटत आहे. परंतु द्रोणाचार्य आपल्याला ही शिक्षा देणार नाही, हे ज्ञान देणार नाही, याची जाणीव होती. म्हणून एकलव्यानं काय केलं? गुरु द्रोणाचार्यांचा एक मातीचा पुतळा तयार केला. बरोबर आहे की नाही? आहेत ना? हा मग ठीक आहे. द्रोणाचार्यांचा एक मातीचा पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्यावर भाव ठेवला की हे माझे गुरु आहे. माणसावर माणसं सध्या भाव ठेवीन, मातीच्या पुतळ्यावर भाव आहे. आणि एवढा समर्पित भाव की जणू काही माझे सद्गुरु द्रोणाचार्य मला धनुर्विद्येचं ज्ञान देत आहे. कसा धनुष्य पकडायचा, कशी प्रत्यंचा खेचायची, कसा निशाणा साधायचा, अगदी इत्थंभूत ज्ञान. नाही अर्जुनापेक्षा एक पाऊल पुढे एवढं धनुर्विद्येत पारंगत झाला एकलव्य. कशामुळे? भाव धरी तया तारील पाषाण. भाव जर ठेवला तर पाषाणही तारू शकतो. आमचे गुरुवर्य नेहमी म्हणायचे की अरे तुम्हाला जगाकडे पाहायची गरज नाही, सर्व ज्ञान तुमच्या अंतकरणात. एवढी आपल्या अंतकरणात ताकद आहे, तुम्ही फक्त तितके अंतर्मुख झाले पाहिजे. त्या पुतळ्यातून धनुर्विद्या नाही आली, तो भाव समर्पित भाव ठेवला, ज्ञान अंतकरणातूनच प्राप्त झालं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे स्लोगन तिथं खरं ठरलंय. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात जर तुम्हीही भाव ठेवला ना तर भगवान परमात्मा आपल्याला तारण्याशिवाय राहणार नाही. पण काही असे दुर्जन आहे की असं त्यांना किती बेंबीच्या देठापासून ओरडून 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 जरी सांगितलं तरी सुद्धा पालथ्या गड्यावर कितीही पाणी ओतलं तरी ते थेंबर सुद्धा आत जाणार नाही. अगदी तसाच प्रकार होतो की दुर्जना सज्जन काय करी. काही ठिकाणी तर ताकीद दिली महाराजांनी की अशा दुर्जनांचे तुम्ही कधी संगतीतही जाऊ नका, कधी त्यांच्या सावलीला सुद्धा उभं राहू नका. संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची,
सुद्धा नको, पण घरात दुर्जन असतील तर करायचं का? आलंय लक्षात? तसे तुम्ही हुशार आहे. जर घरातच दुर्जन असतील तर काय प्रयोग, काय उपयोग, काय फायदा, काय उपाय आहे? महाराज म्हटले, खेद व्यक्त करून काहीतरी जीवनाचं वाटोळ करण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा आपुली आपण करा सोडवण, स्वतः पारमार्थिक हित कसं साधता येईल याच्यासाठी लक्ष राहा. विठ्ठल विठ्ठल आदरणीय डॉक्टर बिडाई साहेबांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपला विषय चालू आहे की संगती करावी सदा सज्जनाची का दुर्जनाची. हा, आणि प्रश्न होता की जर घरात दुर्जन असतील तर त्या जीवानी काय आत्महत्या करावी का? नाही नाही, त्यापेक्षा आपलं पारमार्थिक हित कसं साधता येईल हे काहीतरी प्रारब्धामुळे समोर आलंय, त्याला पर्याय नाही, म्हणून चुकीच्या मार्गाने जाण्यापेक्षा आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे. संसार बंधन तोडा म्हणजे यांना सोडून जंगलात निघून जा. तिकडे याच्यापेक्षा भयंकर दुर्जन भेटलं तर काय करणार? कारण काही गॅरंटी आहे का कुठं आपल्या सगळीकडे सज्जनच भेटतील म्हणून? नाही नाही, जशी चंदनाची वन नाही ना तशी घराघरात सज्जन नाही. कुठेही तुम्हाला सज्जन भेटणार नाहीये, हे पण फार दुर्मिळ आहे. कसं दुर्मिळ आहे? दुर्लभांतरानेव देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. महापुरुष संश्रय हा दुर्लभम. महापुरुषाचा संशय म्हणजे त्यांची संगत, म्हणजे सज्जनांची संगत सुद्धा दुर्मिळ आहे. हे मला या श्लोकातून सांगायचंय की मग काय करणार? ज्यांच्या संगतीत आहोत प्रयत्न करा ते सज्जन बनतील तर ठीक, नाही बनतील तर मग महाराजांनीच प्रश्न खेद व्यक्त केला, दुर्जना सज्जन काय करी. काय करू शकते दुर्जनाला सज्जन? सांगून 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 जर ते ऐकायलाच नाही लागले, त्यांच्यात काही परिवर्तनच होत नाही, तर ते सांगणं सुद्धा व्यर्थ ठरतं. कशाप्रमाणे? तर कुत्र्याच्या शेपटीचं उदाहरण दुसरे चरणात दृष्टांत दिला.
आणि तो दृष्टांत काय आहे? करिता नोहे म्हणजे न होये नीट, करिता नीट न होये का श्वानाची हे पुंस म्हणजे पुच्छ, श्वान म्हणजे कुत्रा, श्वानाची हे पुंस म्हणजे कुत्र्याची शेपटी न होये नीट जरी करिता, जरी तुम्ही त्याला नीट करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा कुत्र्याची शेपटी सरळ होत नाही का होते? एवढंच काय कुत्र्यांचं म्हणते, कितीही प्रयत्न करा स्वभाव आहे. आपल्याला माहित आहे की मूळ स्वभाव, किती प्रयत्न करा, कितीही प्रयत्न करा, स्वभावात बदल होत नाही. मला वाटतं कधी कधी जर प्रारब्ध बळकट असेल ना तर मे बी इट इज पॉसिबल, होऊ शकता. पण प्रारब्धही बलवत्तर जर नसेल आणि पापात्मक कर्माचा जर संचय असेल तर सज्जनांच्या संगतीत राहून सुद्धा काही विंचवाच्या जातीची आढळी झेलणारे लोक असल्यावर काय मजाचे विंचवाची नांगी पैसा दुर्जन सर्वांगी, एकाहून एक बळी रे. संजयजी महाराज, वेणुनाथजी महाराज, माझे दोन्ही हात म्हणायला हरकत नाही. दुर्जनाचं वर्णन केलंय. आता फार काय सांगावं, विंचवाची नांगी, थोडस विष आणि बाकी चांगले असं आहे का? नाही, अख्ख्या नांगीत विष आहे. पैसा दुर्जन सर्वांगी, जर विंचवाच्या फक्त नांगीतच विषय, पण दुर्जन अख्खा विषारी म्हणजे त्याचे सर्व विचार वाईटच. भलेही त्याला सज्जनांच्या संगतीत मागे पुढे सारी सज्जन जरी असले तरी तो त्याचा दुर्जनपणा टाकू शकत नाही. हे वर्णन केलंय दुर्जनाचं. उदाहरण दिलंय कुत्र्याच्या शेपटीचं. एखाद्याने फार प्रयोगही केला, चॅलेंज स्वीकारलंय गेवराईतल्या XYZ व्यक्तीनं, मी 6 महिन्यामध्ये प्रयोग करून दाखवेल आणि आमच्या गावातल्या कुत्र्याची शेपटी सरळ करून दाखवतो. मला एक तरुण पुढे चॅलेंज स्वीकारलंय आणि त्याने त्या कुत्र्याच्या शेपटीला नळीत टाकले. 6 महिने ती नळी बांधून ठेवली. आता त्या लोखंडी नळीच्या वजनानं शेपटी सरळच होणार, पर्यायच नाही, ती लटकूनच राहणार. मग घडलं असं, 6 महिन्याने ठरलं की बघा पठ्ठ्याला यश आलं की नाही, पठ्ठ्याला विजय मिळवला आणि आतापर्यंत जे कुणाला जमलं नाही ते एकट्याने करून दाखवलं. आमच्या गावातल्या कुत्र्याची शक्ती सरळ झाली. कशामुळे झाली म्हटलं, एका लोखंडी नळीनं. आज तो प्रोग्राम आहे, सोहळा आहे. कुत्र्याच्या शेपटीला ज्या नळीत टाकलं ती नळी काढून टाकण्याचा सोहळा आहे. व्यासपीठ सज्ज आहे आणि त्या स्टेजवर मान्यवर मंडळी आहे. अध्यक्षीय स्थान भूषवणारे मान्यवर सन्माननीय आलेले आहेत आणि सर्वांच्या समक्ष तो कुत्रा देखील आहे आणि चॅलेंज स्वीकारणारा पण आहे. आणि त्या वेळेला अध्यक्षांच्या हातानं जसंही त्या कुत्र्याच्या शक्तीला त्या नळीतून काढलं, एका सेकंदात कुत्र्याच्या शक्तीनं 90चा काटकोन केला. अर्थात ती शक्ती कशी झाली? पुन्हा वाकडी. करिता नो हे नीट, श्वानाची आहे पुंस. गुजरातीमध्ये एक म्हण आहे, कुत्रानो पुछडी नलिमा राखे तो भी वाखेनु वाखेचे. कुत्र्याची शक्ती नळीत टाकली तरी सुद्धा वाकडी ना वाकडी आहे. दुर्जना सज्जन काय करी का करिता नो हे नीट, श्वानाची पुंस. तितक्यावर जर लक्षात नसेल आलं ना, आता ही कुत्र्याची शेपटी, तो कोण कुत्रा, त्याचा काय स्वभाव, ज्याचे त्याने थोडे तर्क लावायचे शहाण्याला. हा बस तर्काने लक्षात घ्यायचंच आपण की कित्येक असे जीव आहे की ज्यांना मार्गदर्शन केलं जातं. अनेक वर्षापासून सप्ताह चालू आहे, कथा चालू आहे, भागवत असेल, रामायण असेल, देवी भागवत
पाहिजे, जनावरांसारखं वागणं सोडून द्यावं. काय चुकलं महात्म्यांचं? किती वेळा मार्गदर्शन केलं, परंतु काही बदल झाला तर ठीक, नाही झाला तर करिता नो हे नीट. जर नाहीच बदल झाला तर काय करू शकेल? दुर्जन सज्जन काय करेल? त्यांना कितीही सांगा. आजचा दृष्टांत आठवतोय का? कथेला यापेक्षा अधिकची मंडळी होती ना उपस्थित, माझ्या माता भगिनी. बघा, आजचं उदाहरण निघालेलं बाल गणेशाच्या समोर जे गिधाड आलेलं आहे, त्या गिधाडाची चोच मऊ असते का टणक असते? उत्तर द्या. टणक असते. मग गिधाडाची चोच टणक कशासाठी आहे? तर त्याला मांसाचे तुकडे खावं लागते, त्याला हाडकं फोडावी लागतात. बरोबर की नाही? का तो तुमच्याकडचे गुलाबजामुन खायला येतो का? तो तुमचा शिरा आमटी भात खाणार आहे का? कोण? गिधाड नाही. त्याला पुरणपोळीचं जेवण नको नको वाटतं. कोणाला? गिधाडाला. आपण गिधाडाबद्दल बोलत आणि मी माझ्या मनाचं नाही सांगत. गणेश पुराण उघडून पहावे पुराणे विचारणे का तुका म्हणे विश्वास नाही. गिधाडाची चोच टणक का आहे, कडक का आहे? कारण त्याला ते कडक कडक असं खावं लागतंय. नाईलाज आहे, त्याची व्यवस्था तशी केली ईश्वराने. म्हणून गिधाडात कोणत्या पंक्ती ते माहितीये ना? जिथे मांस मच्छी आहे, हाडकं आहे, तिकडे लक्ष गिधाडाचं आहे. बरोबर की नाही? हाडकावर लक्ष माणसाचं का गिधाडाचं? गेलं काय? कुणाचं? कुणाचं रे दादा? हो, माणसाचं का गिधाडाचं? अरे कोरोना काळामध्ये जर समजा हे क्रेन न उचलले नसते ना, तर गिधाड म्हटले असते आयटी मेजवानी मिळाली, बरं झालं. तिथंच लचके तोडायला सुरुवात केली असती. म्हणजे त्यांचं लक्ष तिथे मांस भक्षण करणं, ती त्यांची पंगत आहे. म्हणून ती पंगत गिधाडाची आणि शाकाहारी पंगत माणसाची. म्हणून आपल्या पंक्तीत कोण असतंय? आपल्या पंक्तीत ध्यान द्या, कोण असतंय? माणसं असते, माणसं. कारण आपण माणसाची ना, काही शंका आहे का? हा, नो डाऊट. पण त्या पंक्तीमध्ये याच्या आधी ऐकलंय ना तुम्ही? हाडकावर लक्ष, एक तर गिधाडाचं, नाही तर हिंस्र पशूंचं, नाही तर गावातल्या कुत्र्याचं. बरोबर की नाही? हाडकावर लक्ष कोणाचं? कुत्र्याचं की नाही? म्हणून ज्याचं त्याच्यावर लक्ष आहे ते कोण? बोला ना. कुत्रे म्हणायला काय हरकत आहे? काय आपले भाऊ बंधे? खरंय की नाही? त्याच्यावर लक्ष कुत्र्याचं. आणि ज्याला कोणी आपल्याला कुत्रा म्हणलेलं सहन होत नाही, त्यांनी आपण माणूस आहे की नाही तपासून पाहावं. म्हणू ना, करिता नो हे नीट श्वानाची हे फुंस. इतक्या दृष्टांताना नसेल कळालं तर उत्तरार्धामध्ये उत्तर दिले. खापऱ्या परीस काय करी. परीसचा अर्थ ऐका ना. आपण म्हणतो ना, त्याच्या परीस हे बरे, त्या महाराज परीस हे महाराज बरे. म्हणतो की नाही? परीस म्हणजे पेक्षा. एक सामान्यतः जर अर्थ पाहिला, मराठी आहे
व्याकरण दृष्टीनं अनेक अर्थ निघतात, त्याच्यापेक्षा ते बरे, त्याच्यापेक्षा ते बरे. तर ग्रामीण भागात आपल्याला बहुधा ऐकायला मिळतंय की परीस, परीस म्हणजे पेक्षा, पुन्हा परिसा म्हणजे ऐका. इथे द्यायला लागलं जरा परिसा, लक्ष देऊन परिसा म्हणजे अवधान द्या, म्हणजे श्रवण करा, म्हणजे लक्ष देऊन ऐका, हा एक अर्थ आहे. आणि तिसरा अर्थ आहे परीस नावाचा पदार्थ. एक वस्तू आहे, एक पदार्थ आहे. त्या पदार्थाची खासियत आहे की तो पदार्थ जर लोखंडाच्या जवळ नेला, लोखंडाला त्याचा स्पर्श झाला ना, कशाची? परिसाची. त्या परिसाचं उदाहरण दिलंय. पण परिसापासून सोन्याची अपेक्षा असेल ना, तर परिसाचा संपर्क खापरासोबत आला पाहिजे, बरोबर की नाही? म्हणजे सोनं होतं. गेल्या काय खापराच्या सोबत जर परिस आला तर सोनं होईल का नाही होऊ शकत. त्याच्यासाठी भलेही ते सोन्यापेक्षा हीन दर्जाचं असलं तरी त्या ठिकाणी गरज लोखंडाचीच आहे. तर त्या लोखंडाचं रूपांतर परिसाच्या संबंधाने सोन्यामध्ये होईल. परिसाचा स्पर्श होण्यासाठी जात लोखंडाची तरी असली पाहिजे, तर सोनं होतं. पण म्हटलं लोखंड इतकुस आहे, खापर एवढं मोठं आहे. म्हणलं एवढं नाही, खापराचे ढिगार जरी असले आणि परिस सुद्धा तुमच्याकडे क्विंटलला आले तरी कणभर सुद्धा त्या खापराचं रूपांतर सोन्यात होत नाही. अशी काही खापर लई हुशार जगामध्ये पाहायला मिळते. ते म्हणते तुमचं तुमचं चालू द्या, आमचं काय काय लागले तेवढी वर्गणी देऊन मोकळं हो, पण काय खायचं काय नाही खायचं आमची मर्जी, ल्यावे खावे बरे असावे सदैव, तुम्ही कोण सांगणार आहे? खरे दादा, आम्ही कोण सांगणार आहे? असं जर मुलांनी मायबापाला म्हटले की आम्ही आमच्या मर्जीनं राहू, तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहे? तर मायबापांना कशाला तकलीफ घ्यावी हो? यांच्यासाठी रात्रंदिवस काबड कष्ट करा, लहानचे मोठे करा, ह्याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी ह्याच्या डोक्यात, लहानल्या बड्या करून सुद्धा यांना शाळा शिकवा, मोठाले करा आणि पुन्हा त्यांना त्यांचंच पान उतारा करायला तयार. अशी लेकरं काय कामाची? तसे संत हे मायबापाच्या हृदयाचे आणि समाजाकडे ते लेकरं म्हणून पाहतात. त्यावेळेला त्यांना तळमळ अंतःकरणामध्ये निर्माण होते का असं हे नरदेह प्राप्त झालेलं अनमोल जीवन सहज वाया जाऊ नये. म्हणून सावधान बाबा हो, संतांसारखे बरीच आपल्याला लाभ होत असताना आपलं जीवन खापरासारखं किती दिवस ठेवायचं? कमीत कमी आपण ती लेवल तर पास केली पाहिजे, लोखंडापर्यंत तर आलो पाहिजे. लोखंड होण्यासाठी सत्संगात यायचं, सत्संगात आल्यानंतर संत वचना रूपी परिसाचा एकदा का संबंध आला की भगवत रूपी सोनं झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल अशी काही जादू आहे का? असं कधी घडू शकतं का? हो, ताकदच तेवढी संतांमध्ये, आपण कधी ओळखलंच नाही. अशी पैसा भागवताची कथा तुम्ही कधी ऐकली असेल? संप्रदायातलं मोठं उदाहरण आहे. वारकरी संप्रदायातलं नामदेव महाराजांच्या बरोबरीचे असणारे ते संत आहे परिसा भागवत. पंढरपुरामध्ये वास्तव आहे, भागवतामध्ये निपुण आहे, अखंड भागवताची सेवा करतात. पांडुरंगाच्या मंदिराच्या पाठीमागे आईसाहेब रुक्मिणी मातेच्या दरबारामध्ये ज्यांची
आईची भागवत कथा चालायची. साक्षात रुक्मिणी माता ती कथा ऐकायला असायच्या. किती गोड कथा असेल. लक्ष्मी साक्षात कथा श्रवण करायला आहे. प्रसन्न आहे ना रुक्मिणी आई साहेब. परिसा भागवतावर प्रसन्न आहे. आणि परिसा भागवत समाजाला म्हणायचे अहो भागवत परिसा, अहो भागवत परिसा, ऐका ऐका म्हणायचे. म्हणून त्यांचं नावच पडलं परिसा भागवत. आई साहेब रुक्मिणी माता आपलं भागवत ऐकतात म्हटलं आपण केवढे ज्ञानी असले पाहिजे. म्हणून बऱ्याचदा ज्ञानाला अहंकार होण्याची दाट शक्यता आहे. आणि तो अहंकार ज्ञानातही चालत नाही, भक्तीतही चालत नाही. त्याबरोबर फार सुंदर म्हणजे प्रमाण दिले. कोणी नाहीये नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. वेगवेगळे संकट पुढे उभी करतात अहंकार. आणि विशेष न लगे अज्ञानापाठी. साध्या बोलायला अहंकारच नसतो, पण उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणतात ना, आधुरी हकीम जान खतरे में. बस तिथे की विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी. परीक्षाच घेत राहतो सज्ञानाची. म्हणून अहंकार नाही आला पाहिजे. भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तयामादी. त्यात भक्ती आणि प्रेम असेल तर ते ज्ञान ठीक आहे. आणि भक्ती प्रेमापासून जर ज्ञान असेल तर तिथे अभिमान आल्याशिवाय राहत नाही, फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून भागवतालाही अहंकार झाला. परिसा भागवताला अहंकार झाला. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग असायचे, नाचायचे. आणि परिसा भागवताच्या कथेत रुक्मिणी आई साहेब. परिसा भागवताला वाटायचं मी श्रेष्ठ आहे. काय त्या नामाचं एवढं सगळेजण कौतुक करतात. आणि कौतुक करायसारखं होतं ना. विशेष की ज्याच्या हातून स्वतः देव नैवेद्य हातीचा, स्वतः मूर्ती म्हणजे साक्षात भगवंत सेवन करत होते ना. मूर्तीनं नैवेद्य सेवन करा बरं का आजीबाई. हो आजी मूर्ती खात होती नामदेवाकडून. आमच्याकडची घरातली माणसं सुद्धा लवकर स्वीकारित नाही. काहीतरी चव आहे का, नीट करता येतं का, ते मायबापानं हेच शिकवलं का, साधा स्वयंपाक करता येत नाही, घरचे नीट खात नाही. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी भाव आहे, प्रेम आहे, प्रेम. अधिकार आहे हा नामदेव महाराजांचा.